नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील पोलीस भरतीबद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्रामध्ये 5-7 जिल्ह्यामध्ये एक पोलीस भरतीची जाहिरात आजच लोकमत पेपरमध्ये प्रकाशित झालेली आहे। विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून ही जाहिरात माहीत झालेली असेल, तरी पण या जाहिरातीबद्दल विद्यार्थ्यांना थोडीशी माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ आपण करणार आहोत। महाराष्ट्र पोलीस सिपाई भरती 2022-23 म्हणजे जी आता 24 मध्ये होणार आहे। एकूण पद आहेत 1207, म्हणजे खूप चांगल्या प्रमाणात हे पद आहेत आणि म्हणून या भरतीसाठी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरावेत असं मला वाटतं। तर जिल्ह्यामध्ये म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती पद आहेत ते आपण थोडक्यात पाहू। भंडारा जिल्ह्यामध्ये 60 पद आहेत, गोंदिया जिल्ह्यामध्ये 110 पद आहेत, अमरावती सिटी 74 पद आहेत, पुणे 50 पद आहेत, वर्धा 20, चंद्रपूर 146, गडचिरोली 742, नागपूर ग्रामीण 5, एकूण 1207 पदासाठी ही जाहिरात आहे। तर पोलीस सिपाई भरतीसाठी शिक्षणाची अट काय आहे? महत्त्वाची अट की उमेदवार हा मिनिमम 12वा वर्ग पास असला पाहिजे, म्हणजे 10+2 वर्ग 12वी पास। महाराष्ट्रात असे बरेच विद्यार्थी आहेत की जे 10वी आणि 12वी पास नव्हते, पण त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पूर्वतयारी परीक्षा देऊन त्यानंतर कमीत कमी फर्स्ट इयर पास केलं असेल किंवा ते ग्रॅज्युएट झाले असतील YCM मधून, ते सुद्धा या सिपाई भरतीसाठी पात्र असतील। किंवा जे विद्यार्थी 10 वर्ग पास आहेत आणि प्लस त्यांनी 2 वर्षाचा डिप्लोमा केला आहे किंवा ITI केलेला आहे, की जे 12वीला इक्विव्हॅलंट असेल। उदाहरणार्थ 10वी नंतर काही विद्यार्थ्यांनी पॉली केला असेल किंवा इतर कोणते डिप्लोमे केले असतील, ते सगळे विद्यार्थी या पोलीस भरतीसाठी पात्र असणार आहे। याशिवाय आणखी काही शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी नाही। पोलीस सिपाई भरती म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते फिजिकल ॲबिलिटी, म्हणजे शारीरिक क्षमता। महत्त्वाची गोष्ट, जे पुरुष आहेत त्यांची उंची 165 सेंटीमीटर असावी, त्यापेक्षा कमी नसावी, आणि पुरुष उमेदवारांची छाती 79 सेंटीमीटर असावी। ज्या स्त्री उमेदवार आहेत त्यांची उंची 155 सेंटीमीटर एवढंच शारीरिक ॲबिलिटीमध्ये अपेक्षित आहे। या व्यतिरिक्त शारीरिक क्षमतेमध्ये आणखी इतर गोष्टी या पदभरतीसाठी आवश्यक नाहीत। एज लिमिट पाहू। जनरल जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वयाचं बंधन 18 ते 28 वर्षे। आरक्षित उमेदवार आहेत रिझर्व्ह कॅटेगरी, त्यांचं वय 1833। अंशकालीन जे लोक होते ज्यांनी सरकारी ऑफिसेसमध्ये कामं केली अंशकालीन या योजनेअंतर्गत, त्यांच्यासाठी वयाची अप्पर लिमिट 55 वर्षे। जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 38 वर्षे, आणि जे माजी सैनिकांची मुलं वगैरे आहेत त्यांच्यासाठी वयाची अट आहे 36 वर्षे। तर अशा प्रकारे एज लिमिट या भरतीसाठी राहील। आता आपण पाहू निवड प्रक्रिया। पोलीस सिपाई भरती असल्यामुळं सगळ्यात आधी जे विद्यार्थी फॉर्म भरतील त्यांना शारीरिक चाचणी परीक्षा द्यावी लागेल, म्हणजे ग्राउंडवर जाऊन। त्या परीक्षेचे एकूण गुण असतील 50। या 50 पैकी मिनिमम 25 गुण त्याला मिळालेच पाहिजे। 25च्या कमी मिळाले तर त्याला सेकंड जी लेखी परीक्षा होईल त्यासाठी बोलावलंही जाणार नाही, आणि म्हणून मैदान चाचणी सगळ्यात महत्त्वाची। निदान 50 पैकी 25 गुण तरी
उमेदवाराला मिळाले पाहिजेत. आता हे जे शारीरिक चाचणी आहे मैदानवरली, त्यासाठी काय काय आवश्यक आहे ते बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत आहेच. माहीत नसेल तर त्यांनी पोलीस खात्याच्या साईटवर जाऊन हे माहीत करून घ्यावं. जे विद्यार्थी शारीरिक चाचणीमध्ये 25 गुण किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवून पुढच्या फेरीमध्ये जातील त्यांच्यासाठी 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. हे 100 गुणाची लेखी परीक्षा महाराष्ट्रभर सगळ्या उमेदवारांना सारखीच द्यावी लागेल वेगवेगळ्या सेंटरवर. आणि या 100 गुणापैकी त्याला या लेखी परीक्षेमध्ये कमीत कमी 40 गुण मिळणं आवश्यक राहील. म्हणजे शारीरिक चाचणीमध्ये 25 गुण किंवा त्यापेक्षा जास्त आणि लेखी परीक्षेमध्ये 100 पैकी 40 गुण किंवा त्यापेक्षा जास्त, या दोन्ही मिळून एक मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि त्या आधारावर एका पदासाठी 10 उमेदवार या प्रमाणात अंतिम निवडीसाठी बोलावलं जाईल, व्हेरिफिकेशनसाठी आणि इतर प्रक्रियेसाठी. तर अशा प्रकारे ही निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सोबतच SRP CRPF च्या काही वॅकन्सीज आहेत आणि ह्या फक्त पुरुषांसाठी आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये आणि सोबतच पोलीस ड्रायव्हर पदासाठी पण काही पद या भरतीच्या माध्यमातून भरले जातील. ही सगळी जी परीक्षा राहील त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचे आहेत आणि तसे सगळ्यांना माहीत आहे की आता सगळे फॉर्म ऑनलाईन पद्धतीनंच भरले जातात, त्यामुळे हे काही नवीन गोष्ट नाही. ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीख आहे 5/3/24 ते 31/3/24. साईड या ठिकाणी दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी आणि इतर माहितीसाठी तुम्ही या साईडवर जाऊन माहिती मिळवू शकता आणि फॉर्मही भरू शकता. इतर जे काही माहिती तुम्हाला हवी असेल ती पण या साईटवर तुम्हाला मिळेल. अशा प्रकारे ही जाहिरात लोकमत वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली. ज्या विद्यार्थ्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी हा प्रयत्न. विद्यार्थ्यांनी आपल्या मित्रांमध्ये ही जाहिरात शेअर करावी. विशेषतः मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा, कारण मुलींमध्ये थोडीशी कॉम्पिटिशन कमी असते. तर या भरतीबद्दल हा व्हिडिओ तुम्हाला माहिती देत असेल आणि उपयोगी वाटत असेल तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बेस्ट ऑफ लक फॉर युअर पोलीस भरती. थँक्स वन्स अगेन.